सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते. तर माऊली बघा किती गोड तयार झालेले आहेत. आज स्वामींना आईचं रूप दिलंय. खूप दिवसातून 6 महिने झालं कधी स्वामींना आईचं रूप दिलं नाहीये, पण आज वेळात वेळ काढून स्वामी माऊलींना आईचं रूप दिलेलं आहे. स्वामींना आईचं रूप देण्यासाठी तुम्हाला आपल्याकडे अशा साड्या मिळतील पैठणीच्या, एकदम मऊ आहेत बरं का. तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर ही कमळ जी काही फुलदाणी आहे ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे प्युअर मार्बलमध्ये. तर आई साहेबांचं रूप देण्यासाठी ज्यांना साडी हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. आणि माऊली कसे दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर बघा हे मनी मॅग्नेट स्टोनचं आपल्याकडे ब्रासलेट मिळतं. हे ताईंचं ऑर्डरचं आहे बरं का. तर ह्याची सुद्धा सकाळीच विधिवत पूजा झाली आहे. स्वामी माऊलींचा अभिषेक झाल्यानंतर आज वार आहे शुक्रवार. तर त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना यश मिळू दे, त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना बरकत येऊ दे, त्यांचं आरोग्य आणि हेल्थ चांगली राहू दे ही स्वामी माऊलींच्या चरणी प्रार्थना. त्याचबरोबर हे शंखचक्र चिन्ह बऱ्याचशा स्थायींना हवं असतं ते सुद्धा उपलब्ध आहे. हे अंक असणारं कासव. आणि हे स्वामी जे तुम्ही बघताय हे स्वामी नांदेडला जाणार आहेत. तर एक दादा आहेत त्यांनी नवीन कार घेतली, त्या कारमध्ये ठेवण्यासाठी स्वामींच्या आपल्याकडं छोटीशी आशीर्वाद मुद्रेमध्ये मूर्ती ऑर्डर केलेली आहे. त्याचबरोबर बघा अशी आजची देवपूजा आहे. पारद शिवलिंग सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती. तर अशी आजची पूजा आहे. त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच त्या आपल्याकडं हा दिवा स्वस्तिकचा घेत आहेत. खूप छान आहे बरं का आणि क्वालिटी छान आहे. कारण प्रत्येक कार्याचा शुभारंभ हा आपण स्वस्तिक काढूनच करतो. कारण मंगलमयचं प्रतीक किंवा शुभ कार्याचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक असतं. तर असं आईचं रूपात छान असं माऊलीला दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता माऊली किती गोड दिसत आहेत आणि स्वामींना छान असं तयार केलेलं आहे. तर स्वामींना आईच्या रूपामध्ये साड्या बऱ्याच ताईंना हव्या होत्या. कारण कसं असतं माहिती आहे का, त्यांना खूप सजवायची आवड आहे. स्वामींना काही नकोय, पण आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तर आईचं रूप दिलंय स्वामींना आणि बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंना ह्या गोष्टी हव्या होत्या पण तेव्हा नव्हत्या. पण सध्या मुकुट आणि अलंकार संपलेले आहेत. मुकुट पुढच्या महिन्यामध्ये येतील आणि स्वामींचे अलंकार सुद्धा. पण सध्या साडी तुम्ही ऑर्डर करू शकता माऊलींना आईचं रूप देण्यासाठी. आता मागं बघा एक व्हिडिओ आहे स्वामींना आईचं रूप मी कसं दिलंय, तुम्ही तो बघून सुद्धा स्वामींना साडी वगैरे नेसवू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वामींना तयार करता येतं. फक्त कसं आहे इच्छा असावी लागते. आज शुक्रवारच्या दिवशी स्वामी बघा आदिमाया आदिशक्ती अंबाबाईच्या रूपामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रूपामध्ये दर्शन देत आहेत. आणि मला खूप आनंद होतो कारण मला कालपासून असं वाटतं सारखं की स्वामींना एकदा आईचं रूप द्यायचंय, स्वामींना आपली आई बनवायची. आणि स्वामी आपली आई बाप वडील सगळे काही आपले स्वामीच असतात. तर आता स्वामींना छान असं आईचं रूप दिलेलं आहे. तुम्हाला जर स्वामींना आईचं रूप देण्यासाठी साडी हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी आपल्याकडे स्वामींच्या प्युअर पैठणीच्या साड्या उपलब्ध आहेत. आता बरेच जण जे काही निगेटिव्ह लोक असतात, ज्यांना अध्यात्म समजत नाही, ज्यांना देवच नाही कळला, ज्यांना स्वामीच नाही कळले, असे प्रत्येक जण म्हणतात की स्वामींना काही नको असतं, स्वामींना फक्त आपली भक्ती मनापासून लागते. पण कसं आहे आपण माऊलींवरती खूप प्रेम करतो, आपण माऊलींची खूप मनोभावे सेवा करतो. त्याचबरोबर माऊलींना आपण आपलं सगळं काय, आपली आई आपले वडील म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असंख्य दुःख संकट येतात तेव्हा आपण माऊलींच्या चरणाशी जातो आणि माऊलींना सगळं काही सांगतो. आणि माऊली सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर देतात. तुम्ही कधी ना कधी अनुभव घ्या. कारण कसं असतं माहितीये का, जे आपल्याला माहित नाही ते सुद्धा माऊलींना माहिती असतं. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. कारण बघा स्वामींच्या सेवेतून माझ्या आयुष्याचं तर कल्याण झाले. हा व्यवसाय हा काय वाईट नाहीये. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये अगरबत्ती लावावी लागते, प्रत्येकाच्या घरामध्ये तुपाचा दिवा, प्रत्येकाच्या घरामध्ये चंदन गंध हा लागतोच. हा रेग्युलर सगळ्या गोष्टी लागणाऱ्या आहेत. पण आपण स्वामींना का सजवायचं, स्वामींना का तयार करायचं, स्वामींवरती का खर्च कसा करायचा, असे बरेचसे म्हणजे जे स्वामींना मानतात, ज्यांना स्वामी कळले अशांना काहीच प्रॉब्लेम नाही. पण जे निगेटिव्ह किंवा जे नास्तिक लोक आहेत की त्यांना देवच समजला नाही अशांचे प्रश्न खूप म्हणजे स्वतःवरती खूप काही खर्च करतील पण देवाच्या बाबतीत एखाद्या देवाला नारळ द्यायचा म्हणलं तरी तो व्यक्ती 10दा विचार करतो की माझे 20 रुपये वाया जातील. एखाद्या देवाला अगरबत्ती घ्यायचं तरी तो विचार करतो. एखाद्या ठिकाणी दान करायचं तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये खूप शंका असतात. पण कसं असतं माहितीये का, तुम्ही घ्या किंवा नका घेऊ, फक्त माझं नेहमी चांगलं सांगण्याचा किंवा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न असतो. कारण कसं असतं आपण वाईट गोष्टीसाठी पैसा आज खर्च करत नाहीये. आपल्याला त्याच्यामधून समाधान मिळतं की नाही फक्त कमेंटमध्ये तुम्ही एकदा सांगा. जे तुम्ही माझी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करताय, जसं स्वामींची सेवा करताय, ह्या सगळ्या गोष्टी बघून किंवा करून तुमच्या मनाला काय फील होतंय, तुमच्या मनाला काय वाटतंय हे खूप महत्वाचं आहे.
किंवा शीतलताई सांगतायत किंवा कोणीतरी सांगते म्हणून मी स्वामींची सेवा करतोय, किंवा मला पैसा प्रॉपर्टी हवाय म्हणून मी स्वामींची सेवा करतोय, किंवा माझी कोणतरी खूप मोठी इच्छा, खूप मोठं काम होण्यासाठी स्वामींची सेवा करतो, असा वर्ग वेगळा असतो. पण स्वामी आपल्या घरामधले एक मेंबर आहेत, स्वामी आपल्या गुरुच्या स्थानी आहेत, स्वामी आपले गुरु आहेत आणि साक्षात स्वामींची प्राणप्रतिष्ठा आणि स्वामींचं स्थान आपल्या घरामध्ये आहे. आणि स्वामींचं स्थान आपल्या घरामध्ये असल्यामुळं तेवढं पावित्र्य सुद्धा पाळलं जातं. कसं असतं माहितीये का, जे बोलतात किंवा ज्यांना बघवत नाहीये, जे निगेटिव्ह लोक असतात किंवा खूप जळणारे आहेत, पण त्यांना हे माहिती नाही की जे गुरु जिथे बसले तिथूनच हा आपला स्वामी मूर्ती आर्टचा व्यवसाय चालू झाला. तुम्ही बघू शकता सगळीकडे आपल्या घरामध्ये आणि घरामधून करतो, आणि एवढी लोक आपल्याकडे काम करतात, त्यांना रोजगार स्वामींनी उपलब्ध करून दिलाय, स्वामींनी रोजगार निर्मिती करून दिली. ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्या माऊलींचा आशीर्वाद आहे आणि त्यांना मान्य आहे, त्यांना आवडते म्हणून एक कार्य पुढं चाललेलं आहे. कारण कसं असतं, किती काही केलं तर शेवटी नशीब, कर्म, प्रारब्ध आणि गुरुची साथ, ह्या 4 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला मिळाल्या तर ह्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही काही कमी पडत नाही. त्यामुळे किती कुणी काही केलं तरी माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत आणि माझ्या माऊलींनी हे कार्य मला दिलेलं आहे आणि हे कार्य मी सुद्धा मन लावून करते. कारण कसं असतं, तुम्ही जे आज पूजा साहित्य बघता हे तुम्ही कुठेही बघितलं नसेल. आपलं पूजा साहित्य कॉमन नसतं, क्वालिटी असते, त्याच्यामधून तुम्हाला समाधान मिळतं. प्रत्येक सेवा ही मी स्वतः करते. तर तुम्ही हे ब्रासलेट बऱ्याचदा विचारतात, हे व्यवसाय उद्योगासाठी आहे, हे स्वतः मी धारण केले, दीपकने सुद्धा घातलेलं आहे आमच्या टीमनी. कारण कसं, ह्याचे चांगले रिझल्ट आहेत, आपली हेल्थ चांगली राहते किंवा आपलं आरोग्य आहे ते चांगलं राहण्यासाठी मदत होते. आता तुम्ही फेसबुकला, इंस्टाला भरपूर ठिकाणी ऍड बघता, भरपूर ठिकाणी ॲमेझॉन, मिशो अशा सगळ्या ई-कॉमर्स वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही बरंचसं काही सामान मागवत असता. तर मग आम्ही जे देतोय ते सुद्धा तेच सामान असतं. कधी कधी क्वालिटीमध्ये फरक पडतो. कारण कसं असतं, मी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करते, प्रत्येक गोष्ट मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याची, दाखवण्याची प्रयत्न करते. पण तुम्हाला सुद्धा एक गोष्ट मला द्यावी लागते, जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये काही बुकिंग करता तेव्हा तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे. बिना ओपनिंगच्या व्हिडिओशिवाय तुम्हाला कोणती वस्तू मिळणार नाही. मी प्रत्येक वेळी क्लिअर का सांगते, कारण बघा दिवसातून एक आता पहिले 60, 70, 80 कुरिअर जाते, दिवसातून 100, 150 डिस्पॅचिंग होतं. तर प्रत्येकालाच वस्तू भरून देणं शक्य नाही. काही काही वर्ग आहे तो सेवा करतो आणि तरी सुद्धा खोटं बोलतो, वस्तू मिळून सुद्धा नाही मिळाल्या असं सुद्धा असतं. कारण आमच्या स्टाफने आम्ही त्यांचं स्टेटस बघितलेलं असतं, जी वस्तू मिळाली नाही ती त्यांच्या पूजेमध्ये दिसते. मग कसं असतं माहिती, काही लोक प्रामाणिक आहेत बरं का, म्हणजे देवाचं कोणती वस्तू 1 रुपया सुद्धा ते देवाचा ठेवत नाहीत. कारण त्यांना वाटतं की ताई आम्हाला ती सेवा लाभणार नाही, त्यामुळे आम्हाला असं नको आहे. आणि काही काही ना डबल आमच्याकडून कुरिअर गेलं, अशी सुद्धा सेवेकरी आहेत, त्यांनी आम्हाला रिटर्न पाठवलं. म्हणजे त्यांचे खूप धन्यवाद. आणि स्वामी कृपेने अशा लोकांना कधीही काही कमी पडत नाही. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, आम्ही रात्री वॉकला जातो, आमच्या इथे एक मागचा मोठा रोड आहे, तर तिथे पैसे थोडेफार सापडले होते आणि विचार केला की पैसे काय करू. रात्रीचा 10:30चा टाइम होता, तेव्हा आम्ही एक शनी मंदिर आहे आमच्या इथं, आम्ही शनी मंदिराच्या दानपेटीमध्ये ते पैसे टाकले. कारण कोणाचे पैसे पडलेत तो माणूस सुद्धा तळतळतो. 1 रुपया जरी पडला तरी त्याला तळतळाट होती, कारण तो कमवण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागतं. तेव्हा तुम्हाला कधी असं धन सापडलं, पैसे सापडले तर ते कधी स्वतःजवळ ठेवू नका, ते आपले नसतात. आणि कधी कधी भगवंत, आपले गुरु आपली परीक्षा घेत असतात. त्यामुळे बघा, आपल्याला प्रामाणिक राहिलं आणि आपलं कर्म चांगलं असलं तर आपल्याला आयुष्यामध्ये कशाचीही कमी पडत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळं स्वतःशी प्रामाणिक राहा. इतर काही म्हणतं ह्याच्याशी कधी घेणं देणं ठेवायचं नसतं. कारण जग चांगलं झालं तरी आपल्याला म्हणतं की हां बघा, ह्यांना पैसाच कमवायचा होता, ह्यांना पैशाशीच मतलब आहे, ह्यांना पैसाच हवा आहे, नाती नको आहे असं म्हणतं. आणि आपण काही नाही कमवलं तर समाज असा म्हणतो, ह्यांनी काय केलं आयुष्यात येऊन, पैसा कमवला, घरदार घेतलं नाही, प्रॉपर्टी घेतली नाही, हा नुसता जन्माला आला आणि नुसताच स्वतःच असाच जगला, म्हणजे ह्याचं कर्तृत्व शून्य आहे. म्हणजे असलं तरी लोक नावं ठेवतात, आपल्याला काही नसलं तरी लोक नावं ठेवतात. त्यामुळे फारसा लोकांचा विचार करायचा नाहीये. स्वतःला आपल्याला योग्य वाटतं त्या गोष्टी तुम्ही नेहमी करा आणि स्वतःला जे मनाला आपल्या पटतं तेच करण्याचा प्रयत्न करा. तोच तुम्ही निर्णय घ्या, कधीही निर्णय चुकत नाही. आणि स्वामींसारखे गुरु असतील तुमच्यासोबत तर तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीही तुम्हाला कमी पडणार नाही. कारण कसं असतं माहितीये का, आपल्या गुरुवरती आपला निस्वार्थ विश्वास असायला हवा आणि आपल्या गुरुशी आपण प्रामाणिक राहायचं. इतर लोक काय म्हणतात, इतराशी आपल्याला कधी घेणं देणं नसायला पाहिजे. बऱ्याच आता मला सुद्धा बरेच लोक असे म्हणायचे काय त्या मूर्तीला सजवते, हे शॉप करतात, स्टेटस ठेवून दिखावा करतात, असं
बरेच आजोबाचे लोक म्हणायचे, म्हणजे त्यांना बघवत नव्हतं त्या गोष्टी, कारण त्यांच्यानं तेवढं अध्यात्म होत नाही किंवा त्यांच्याकडून तेवढी स्वामींनी कधी सेवाच करून घेतली नाही. हा पण एक बिग पॉईंट असतो, कारण स्वामींची पण इच्छा असावी लागते. तर एवढं स्वामींना मी अलंकार घातले, साडी घातली, तर स्वामींनी ती सेवा माझ्याकडून करून घेतली. तुम्ही सजवायचा प्रयत्न करा, नथ घातली, कानामध्ये घातलीत, कारण स्वामींना आवडते. म्हणजे आज स्वामी माझी आई बनले, तुमच्या सर्वांचे स्वामी आज आई बनलेत. तुम्ही असं मी म्हणणार नाहीये की स्वामी मूर्ती आमचा व्यवसाय तुम्ही खरेदी केलीच पाहिजे, पण मी एकच सांगते नेहमी की तुम्हाला जे तुमच्या मनाला आवडतं ते तुम्ही करा. तुमच्या मनाला ज्या गोष्टीतून समाधान मिळतं त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतील तर कसं असतं, आपले काही पूर्व संचित कर्म किंवा काही दोष असतात, त्यामुळे आपल्याला खूप त्रास असतो. पण अध्यात्म एक अशी एकमेव शक्ती आहे की तुमचं कर्म प्रारब्ध नष्ट करण्याचं काम त्या अध्यात्मामध्ये खूप मोठी शक्ती आणि ताकद असते. आणि स्वामींच्या सेवेमध्ये ताकद मी सांगायची गरज नाही तुम्हाला, कारण स्वामींच्या हातामध्ये सगळं आहे, ब्रह्मांड आहे. त्यामुळे स्वामींना माहिती आहे कुठं काय चाललंय, कोण काय करते आणि कोणाला काय द्यायचं, हे माऊलींना चांगलं माहिती असतं. त्यामुळे जर माऊलींचे तुम्ही सेवेकरी असाल तर स्वामींवरती आयुष्याचा भार, जबाबदारी सोडून द्या. म्हणजे तुम्ही पैसा पाणी कमवू नका, तुम्ही जॉब करू नका असं मी म्हणणार नाही. फक्त जे करताय त्याला यश देण्याचं काम किंवा आपल्या हातून कोणताही कर्म चुकीचा होणार नाही ह्याची काळजी आपले गुरु, आपली माऊली नक्की घेतील. तर चला आता स्वामींना आईचं रूप देण्यासाठी साडी पण बघणार आहे. तर ही एका ताईंनी बघा आपल्याकडे आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती ऑर्डर केली, कालच्या पूजेमध्ये होती. तर बऱ्याचशाच ताईंना असं आसन हवं होतं, जसं की किचनमध्ये. म्हणजे आता कसं असतं, मी माझ्या किचनमध्ये आदिमाया शक्ती आई रूपात स्वामींना ठेवले, कारण मला तेवढा स्वामींबद्दलचा लढा आहे. मला नाही का, उठलं की आंघोळ केली की माझ्या किचनमध्ये सगळ्यात अगोदर मी छोटासा तुपाचा दिवा आणि एक धूप लावते स्वामी आईला, एक फुल वाहते, चहा मी बनवलं तर चहा ठेवते आणि मी तिथून माझ्या दिवसाची सुरुवात करते. मग इकडं ह्या मंदिरात सेवा करायला मला वेळ होतो, कारण हे सगळं मंदिर स्वच्छ पुसून सगळ्या देवदेवतांना स्वच्छ अभिषेक घालायला 2 तास जातात मला. त्यामुळे मी आधी इथं पूजा करून घेते, कारण इकडं जर नाही कधी पूजा झाली, कुठं बाहेर अचानक जावं लागलं तर मनाला असं नको वाटायला की मी पूजा केलीच नाही. पटकन इथं दिवा लावते, एक धूप लावते, एक फुल वाहते. तर हे जे आसन आहे ते मी सर्वांसाठी अवेलेबल करते बरं का. नेहमीच सोपं नाहीये, कारण कसं असतं, हे मार्बलचं आहे, तुम्हाला कुरिअर सुद्धा घरपोच मिळणं ही सुद्धा माझी एक जबाबदारी असते. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे मार्बलचं आसन आहे. तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा तुम्ही कोणत्याही देवीदेवतांची मूर्ती ठेवू शकता. तर ही आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती खूप सुंदर अशी आपल्याकडे मिळते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर ही बऱ्याच ताई घेतात आपल्याकडं. तर ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी हे आसन मी उपलब्ध केले, म्हणजे मी स्वतः कस्टमाइज करून बनवून घेतलेलं आहे बरं का. तर हे प्युअर मार्बलचं आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला बघा असे स्टोन वगैरे सुद्धा खूप सुंदर आहेत. तर खूप सुंदर क्वालिटीचं हे मार्बलचं आपल्याकडे आसन मिळतं. आणि आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेब ह्याच्यामध्ये व्यवस्थित विराजमान होतात. तर ज्या ताईंना हे मार्बलचं आसन आणि आदिमाया आदिशक्तीमध्ये स्वामी आईंची मूर्ती हवी असेल तरी व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल कोणीही करू नका, आणि अगदी तुम्हाला हे घरपोच मिळेल. त्याचबरोबर बघा स्वामींना, तर हा माझा आवडता कलर आहे. फर्स्ट बुकिंग कोणी करेल त्यालाच मिळणार, कारण एकच सिंगल कलर आहे आणि माझा आवडता आहे. तर ह्याला सिल्वर बघा कॉम्बिनेशन आहे, सिल्वर कॉपरच्या जरीचं कॉम्बिनेशन आहे. आणि हा स्वामी आईंना आता मी साडी घातली, त्याला पदर देण्यासाठी हा पदर आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कलर आहे बरं का. आणि साडीचं तुम्ही बघू शकता, वाईन कलर तुम्ही म्हणू शकता, कॉम्बिनेशन छान आहे. तुम्ही ह्याच्यावरती स्वामींना ऑक्साईडची नथ आणि ऑक्साईडची ज्वेलरी सुद्धा घालू शकता. खूप सुंदर छान क्वालिटीची साडी आपल्याकडे मिळते बरं का. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची ही मूर्ती ऑर्डर करायची आहे. तर ही साडी कशी वाटली ही सुद्धा सांगा. आणि ज्यांची 1 फुटाची मूर्ती आहे त्यांनीच ही साडी ऑर्डर करा, कारण हे 7 इंच 5 इंचसाठी साडी मिळत नाही. 1 फूट जे माझ्या देवघरामध्ये स्वामी माऊली आहे त्यांच्या साईजची ही तुम्हाला आपल्याकडे साडी मिळेल. त्याचबरोबर बघा हा एक कलर आहे, हा जो कलर आहे तो खूप सुंदर कलर आहे बरं का. हा धूपछाव कलर आहे. तर हा धूपछाव कलर आहे. ज्या ताईंना हा धूपछाव कलर घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. हे बघा हा धूपछाव कलर आहे, खूप सुंदर छान क्वालिटीचा. त्याचबरोबर बघा म्हणजे ह्याचा कलर असा फिरता आहे बरं का, हा सुद्धा सुंदर आहे. आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे. ही सुद्धा तुम्ही साडी आपल्याकडे ऑर्डर करू शकता. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची साडी आहे. त्याचबरोबर बघा हा एक आंबा कलर आहे, खूप सुंदर छान कलरचा आंबा कलर आहे. हा सुद्धा मला आवडतो बरं का, घातल्यावर छान दिसतो. आणि ह्याला बघा असं खूप सुंदर असं रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला जो कलर आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आणि हो,
दीपक व्हॉट्सअपला मेसेजला तुम्हाला रिप्लाय करू. त्यामुळे बऱ्याचशाच ताई खूप अशा पानसट प्रश्न विचारतात, त्याने ते बंद करावे. कारण कसं असतं, एक जेंट्स तुम्हाला रिप्लाय करतो, तुम्ही त्याचं गांभीर्य ठेवा. तुम्ही सेवेकरी आहात तर तुम्ही काहीही प्रश्न उगाच विचारू नका. कारण असे काही प्रश्न विचारतात की समोरचा काय उत्तर देऊ त्याला सुचत नाही. त्यामुळे मी रिप्लाय करायला नसते हे तुम्ही डोक्यात नेहमी ठेवत जा. रिप्लाय करायला दीपक असतो आणि अजून एक दादा आहे, ते दोघं तिघं रिप्लाय करतात, ओंकार. त्यामुळे तुम्ही जे मेसेज करता ते बघतात मेसेज. त्यामुळे मेसेज करताना थोडंसं तुम्ही सुद्धा काळजी घ्या की आपण मेसेज काय करतोय ह्याचं सुद्धा तुम्ही गांभीर्य ठेवा. तर बघा, हा खूप सुंदर असा येल्लो कलर आणि त्याला लाल कलरचं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा, मागच्या वेळेस बऱ्याचशाच त्यांना कॉपर जरीचा मोरपंखी कलर हवा होता, तो उपलब्ध नव्हता. तर आता कॉपर जरीचा मोरपंखी कलर उपलब्ध झालेला आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा मोरपंखी कलर आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा, पुन्हा एकदा वाईन कलर. आता हा वाईन कलर सुद्धा छान आहे, मगाचा पण छान आहे, हा सुद्धा सुंदर वाईन कलर आहे बरं का. ज्या ताईंना हा वाईन कलर हवा आहे त्यांनी हा ऑर्डर करा. ज्यांना तो हवा आहे सिल्वरवाला त्यांनी तो ऑर्डर करा. हे बघा, खूप सुंदर हा वाईन कलर आहे, तुम्ही बघू शकता. हा पदर आहे, त्याला अशी खूप मोठी ही आहे बरं का, म्हणजे साईज आहे ह्याची. खूप सुंदर आणि छान कलर आहे हा. तर हा वाईन कलर आणि ह्याला पिंक कलरचं बघा असं कॉम्बिनेशन आहे काटाचं. तर जी साडी तुम्हाला स्वामींना आईचं रूप देण्यासाठी लागते अगदी तुम्ही तीच ऑर्डर करा. हे बघा, आणि ह्या साड्या खूप कमी क्वांटिटीमध्ये आहेत बरं का. पटकन बुकिंग करायचं आहे, इन्स्टंट करायचं आहे. आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही साडी आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. तर ही साडी आहे ती प्युअर पैठणी आहे बरं का, त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा, हा एक कलर आहे, सुंदरसा कलर आहे, आबोली कलर आहे बरं का हा. आणि आबोली कलरला हे कॉम्बिनेशन आहे. असा पदर जो स्वामींना आईचं रूप तुम्ही द्यायला घेता तेव्हा तुम्हाला अशी घडी करायची आहे आणि असं स्वामींच्या अंगावरती टाकायचं आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा कलर आहे. तुम्ही उपकरण म्हणून सुद्धा ह्याचं यूज करू शकता, म्हणजे स्वामींना उपकरण म्हणून सुद्धा तुम्ही घालू शकता. खूप सुंदर क्वालिटीचा बघा हा आबोली कलर आहे आणि याला पर्पल कलरची सुंदर अशी धडी आहे, म्हणजे काठपदर पर्पल कलर. त्याचबरोबर बघा, स्वामींचा आवडता केशरी. खरं तर आज मी हा कलर घालणार होते, पण आज शुक्रवार असल्यामुळं मी तो कलर घातला. ती मुनिया पैठणी आहे बरं का. ती मुनिया पैठणी फक्त आपल्याकडे सिंगल आहे. ज्यांना हवी त्याने ती मुनिया पैठणी लवकरात लवकर ऑर्डर करायची, कारण सिंगल पीस आहे तो स्वामींनी घातलेला. आणि स्वामींनी घातलेलाच तुम्हाला मिळणार बरं का. असं तुम्ही नका समजू की कसं असतं, माऊलीने घातलंय त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आली. अगदी मंदिरात गेले, मंदिरात जर फुल आणून घरामध्ये ठेवलं तर जी मंदिरामध्ये जेवढ्या लोकांनी सेवा केली आणि तिथं जे पावित्र असतं त्याच्यामुळे आपली वास्तू शुद्ध होते, पवित्र होते. त्या फुलामध्ये खूप एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी असते. त्यामुळे स्वामींची साडी ज्यांना हवी त्यांनी लवकर लवकर मेसेज करायचा आहे, कारण ती माऊलीने घातली. कधी कधी बघा, बऱ्याचशाच ताई आपल्याकडे खूप काही घेता आणि स्वामींना पहिलं घाला ताई मला पाठवा असं सुद्धा त्यांचं असतं. कारण स्वामींचं आपल्या घरामध्ये स्थान आहे बरं का. स्वामींच्या आपल्या घरामध्ये स्थान असल्यामुळं ते जागृत आहे. तुम्हाला सर्वांना आपल्या घरातल्या स्वामींचे अनुभव आहेतच, त्यामुळे तुम्ही ती सुद्धा ऑर्डर करू शकता. हे बघा, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा, हे ऑरेंज कलर आणि ह्याला असं नेव्ही ब्लू कलरची बॉर्डर आहे. ऑरेंज कलर, नेव्ही ब्लू कलरची बॉर्डर. त्याचबरोबर बघा, पुन्हा एकदा धूपछाव कलर आला आपल्याकडे. म्हणजे हा कलर आहे तो सारखा सारखा बदलतो बरं का. हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे. ज्या ताईंना हा कलर हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे, कारण स्वामींना आईचं रूप देताना तुम्ही अशी साडी घालायची आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही सुद्धा साडी आहे बरं का. बऱ्याचशाच त्यांना येल्लोच पाहिजे असतो, तर हा बघा आंबा कलर आहे, तुम्ही बघू शकता आंबा कलर आहे आणि याला सुंदर अशी जरीचं वर्क आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची साडी आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा, ही सुंदर क्वालिटीची तुम्ही बघू शकता. हा सुद्धा एक कलर आहे, जो कलर आहे तो पिंक कलर आहे आणि ह्याला पर्पल कलरची बॉर्डर आहे. पिंक कलर आणि पर्पल कलरची बॉर्डर, सुंदर आणि छान असा कलर आहे. ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा, आता हे गजानलक्ष्मी जे माझ्या देवघरामध्ये बघताय, आता 2 गजानलक्ष्मी आपल्या देवघरामध्ये, हा एक आहे तो एक आहे. तर मोठ्या साईजमध्ये गजानलक्ष्मी जे आहेत, आता हे जे तुम्ही बघताय, आता हे मी चंदू काकामधनं घेतले होते. त्याला एक 2-3 वर्ष झाली, पण तेव्हा मला काहीतरी 4,300 रुपयाला ते मिळाले. तुम्ही आज पण चेक करू शकता जाऊन. कारण कसं असतं माहिती आहे का, मोठ्या मोठ्या दुकानामध्ये खूप कॉस्टली का मिळतं, कारण ते चुकीचे नाही, त्यांचा स्टाफ असतो
त्यांचं भाडं असतं, त्यांच्याकडे GST आपला सुद्धा स्वामी मूर्ती आर्टचा GST कट होतो. आपलं लिगली फर्म आहे बरं का, त्यामुळे GST आपल्याला सरकारला द्यावा लागतो. सरकारला ITR सुद्धा आम्ही भरतो वर्षाच्या शेवटी. त्यामुळे बघा हे जे आपलं काम आहे ते लिगली आहे. अनलिगली आपण घरगुती काही करत नाही, कारण जे आहे ते ओपन आहे आणि आपण सरकारला त्याच्या सगळ्या गोष्टीचे पैसे पे करतो. कारण आपण सरकारच्या वस्तू वापरतो, म्हणजे सरकारचं रस्ता वापरतो, बऱ्याच सरकारच्या गोष्टी वापरतो, सरकारला सुद्धा आपण काहीतरी देणं पडतो. त्यामुळे आपलं सगळं लिगली काम आहे बरं का. त्यामुळे बघा हे आपल्याकडे गजानन लक्ष्मी जे तुम्हाला मिळत आहे ते सुंदर आणि छान क्वालिटीचे आहेत आणि दुकानापेक्षा खूप कमी म्हणजे किमतीमध्ये आहेत. कारण हे आतमध्ये मार्बल आहे आणि मार्बल पावडरीपासून बनवलेले हे गजानन लक्ष्मी आणि वर सिल्वर म्हणजे सोन्याचं कोटिंग आहे बरं का. 10 वर्ष सुद्धा हे कोटिंग जात नाही, एवढ्या चांगल्या क्वालिटीचे गजानन लक्ष्मी बनवून घेतलेले आहेत आपण. ह्याच्यावरती बघा शुभचिन्ह सुद्धा आहेत. ह्या गजानन लक्ष्मी मूर्तीतून बघू शकता. खूप सुंदर रेखीव आणि कोरीव गजानन लक्ष्मी आहेत. ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा. तर ह्याच्यामध्ये बघा 2 गजात, तर माझ्या मंदिरातले जे बघता माझ्या मंदिरातल्या साईजचे गजानन लक्ष्मी आहेत बरं का. तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटा सुद्धा घेऊ शकता. आपल्याला ह्याच्यामध्ये छोटे सुद्धा गजानन लक्ष्मी मिळतील. आता हा सगळ्यात मोठा साईज आहे, जो माझ्या देवघरात तुम्ही नेहमी बघता, जो देवघरात आपल्या नेहमी असतो तो साईज हा आहे. त्यामुळे तुम्ही हे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे गजानन लक्ष्मी आहेत. ज्या ताईंना हवे त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा. मार्बलचे आहेत आणि ह्याचं वजन आहे बरं का. आणि तुम्हाला बघा गजानन लक्ष्मीसाठी असं बॉक्स पॅकिंग येणार आहे. गजानन लक्ष्मीसाठी तुम्हाला असे बॉक्स पॅकिंगमध्ये स्पेशल त्याची ऑर्डर तुम्हाला करावी लागते, कारण ते स्पेशल कुरिअर तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर बघा हा छोटा साईज आहे, म्हणजे 2च साईजचे 3 साईजचे गजानन लक्ष्मी आहेत. त्याच्या आतला हा साईज आहे जो मिडियम साईज आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत बरं का. हे पण म्हणजे दिसायला सेम, म्हणजे सगळं काम सेम आहे, फक्त साईजमध्ये फरक आहे. तर हे गजानन लक्ष्मी सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा छोटे जे सिल्वरमध्ये म्हणजे सिल्वर प्लेटिंगचे जे गजानन लक्ष्मी आहेत, सिल्वर आणि गोल्डन प्लेटिंग त्याला असं म्हणतात, ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना तुम्ही छोटेसे गजानन लक्ष्मी कुंचनच्या सोबत ठेवू शकता. छोटेसे गजानन लक्ष्मी कुंचन सेवा करताना तुम्ही ठेवू शकता. ह्याला बघा सिल्वर आणि गोल्ड दोन्हीचं कोटिंग आहे, सिल्वर गोल्ड कोटिंग आहे याला. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे गजानन लक्ष्मी आहेत. ज्या ताईंना हवे त्यांनी हे गजानन लक्ष्मी ऑर्डर करू शकता. बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे गजानन लक्ष्मी आहेत. तर असे आपल्याकडे गजानन लक्ष्मीचे छान अशा छोट्या गजानन लक्ष्मी, मोठ्या म्हणजे 3 साईज म्हणजे गजानन लक्ष्मी आपल्याकडे मिळतात. अजून तुम्हाला काय हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. हे बघा ही लक्ष्मी मातेची मूर्ती जसं की माया देवघरामध्ये तुम्ही नेहमी बघता. ही लक्ष्मी माता बघा कमळ आसनावरती विराजमान आहे. पाठीमागं मटेरियल सांगायला माझ्याकडून चूक झाली, पण ह्यावेळेस तुम्हाला मटेरियल ह्याचं कळेल. मार्बल पावडरीपासून बनवलेली ही मूर्ती आहे आणि गोल्ड प्लेटेड म्हणजे सोन्याचा वापर ह्याच्यामध्ये आहे. गोल्ड प्लेटेड. आता माझ्या देवघरातली मूर्ती बघताय जवळपास 1 वर्ष 1.5 वर्ष झालं आहे, पण काहीही झालं नाही. मी अगदी पंचामृती सुद्धा त्यांना अभिषेक घालते. तर अशी आपल्याला गोल्ड प्लेटेड मूर्ती माता लक्ष्मीची कमळ आसनावरती विराजमान असणारी मिळेल. पितळेची मार्बलची मूर्ती चालते देवघरामध्ये. आता स्वामींची जी आहे ते रेझिनची आहे. फक्त कसे दगडाला जरी आपण देव मानलं आणि पूजा केली तर सुद्धा त्याच्यात सुद्धा देव पण येतं, कारण आपण श्रद्धेने पूजा करतो देवी देवतांची. ती श्रद्धा आपल्याला आपल्या देवी देवतांपर्यंत पोहोचवते. तर ही बघा सुंदर अशी कमळ आसनावरती विराजमान झालेली लक्ष्मी माता आहे. खूप सुंदर कोरीव आहे. ज्यांना हवी त्यांनी ही सुद्धा ऑर्डर करा. तर असं हे पूजा साहित्य आजचं आपलं होतं. त्याचबरोबर बघा हे बघा असं ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाचे दिवे लावू शकता. आतून पितळेची अशी त्याला वाटे आहे, निरांजन आहे. तर हे दिवे आहेत बरं का, प्युअर मार्बलचे आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहेत, कारण हे लाईफ टाईम झालं बरं का. ह्याची जी इन्व्हेस्टमेंट असते ती लाईफ टाईम असते. तर तुम्ही थोडंसं जपा, कारण मार्बल आहे नाही. खूप सुंदर छान क्वालिटीचे दिवे आहेत आणि हे दिवे लावायला पण अगदी सोपे आहेत आणि इझी आहेत. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा आता मी सकाळी पूजा माझ्या घरातली झाली तेव्हा मी हा स्प्रे सगळ्या देवघरामध्ये असा मारला होता. वास खूप छान येतो बरं का स्प्रेचा, म्हणजे अगदी गुलाबाचा वास येतो, मोगऱ्याचा वास, जो फ्लेवर आहे त्याचा वास आपल्या देवघरामध्ये कंटिन्यू येतो. तुमच्याकडे जर फुलं रोज आणणं शक्य होत नसेल किंवा काही काहींना फुलाची अलर्जी सुद्धा असते, तर अशा वेळेला तुम्ही असे पवित्र जल स्प्रे आहेत. आता हे स्प्रे जे आहेत ते आपण काही दिवसामध्ये बंद करणार आहे बरं का, कारण हे कुरिअरला अलाउड नसतं, पण जेवढे आहेत तेवढे तुम्हाला आम्ही देऊ. तर हे जे आहेत स्प्रे हे लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा, कारण हे नंतर तुम्हाला मिळणार नाही आहेत. कारण असं पण आहे ह्याचं मॅन्युफॅक्चर सध्या बंद आहे काही दिवस, म्हणजे 4-5 महिने, कारण ते बाहेरच्या गावचे आहेत त्यामुळे ते हे मॅन्युफॅक्चर करतात. त्यामुळे तुम्हाला ज्यांना हे स्प्रे हवे आहेत त्यांनी आत्ता स्टॉक आउट करून ठेवा. एक ऑर्डरमध्ये 3-4 मागवले तरी सुद्धा चालतील. त्याचबरोबर बघा हा पवित्र जल, हा पवित्र जल म्हणजे हा चंदन. आता जो तुम्ही बघितला हा गुलाबाचा आहे
हा चंदनाचा आहे. त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये जास्मिन, हा जास्मिनचा आहे. त्याचबरोबर बघा हा लव्हेंडर आहे, लव्हेंडर फ्लेवर. तर बघा हा लव्हेंडर फ्लेवरमध्ये आहे, हा जास्मिनमध्ये आहे. तुमच्या घरामध्ये जर नातेसंबंध चांगले टिकून राहाव्यास वाटत असेल, तुमचं सगळं घर पवित्र पूजास्थान राहावं, तर सगळ्या घरामध्ये एकदा पूजा झाल्यावरती सगळीकडे स्प्रे मारायचा, दारामध्ये मारायचा. कारण निगेटिव्हिटी घरामधली दूर होते आणि आपलं घर आहे ते सकारात्मक आणि वास्तू छान राहते. तर हे स्प्रे बघा हा जास्मिन आहे, हा लव्हेंडर आहे. त्याचबरोबर हा चंदनचा आहे स्प्रे आणि हा गुलाब. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे बघा पाठीमागं, तो मोगरा आहे. तर ह्या 4 फ्लेवरमध्ये तुम्हाला 5 फ्लेवरमध्ये हे स्प्रे मिळतील. ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहे आणि न चुकता लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. कारण असं का सांगते मी, कारण स्टॉक आउट झाल्यानंतर तुम्हाला हे स्प्रे घ्यायचे असतात, पण हे स्प्रे लवकर ऑर्डर करा. तर एका वेळेस तुम्ही जरी 3-4 घेतले तर तुम्हाला ते खूप, म्हणजे हा स्प्रे जवळपास माझ्या देवघरामधला एक आहे बघा, इथं वरती मी ठेवते मारायसाठी. जवळपास एक 4 महिने झाले मला तो स्प्रे जातोय. म्हणजे रोजचा थोडासा स्प्रेड करते मी, म्हणजे मेन दरवाजाला, मेन डोअरला, कारण तिथून निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह लोक सुद्धा येत असतात. त्यावेळेस तिथं मेन डोअरला मी एक करते आणि त्याच्यानंतर देवघरात आणि पूर्ण किचनमध्ये वगैरे स्प्रे करते. त्याच्यामुळे काय होतं, घरातलं वातावरण आहे ते पॉझिटिव्ह राहतं आणि वास, सुगंध, स्मेल सुद्धा खूप सुंदर येतो. तुम्ही सुद्धा असे स्प्रे आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा तुम्हाला घरामध्ये तुमच्या नजर लागते, तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही, तर तुमचा व्यवसाय आहे, उद्योग आहे, अशा बऱ्याचशाच त्यांच्या मी कंप्लेंट ऐकले की ताई आमचा व्यवसाय उद्योग छोटा मोठा आहे, पण आमचे जे नातेवाईक आहेत, म्हणजे तुमच्यात काय आणि आमच्यात काय, सगळ्यांच्यात सेम असतं. कारण त्यांना आपली प्रगती बघवत नाही किंवा भरपूर निगेटिव्हिटी भरपूर प्रमाणात असते. कारण बघा आपल्या घरामध्ये जर एखादी निगेटिव्ह व्यक्ती येऊन गेली तरी आपल्या घरामधलं वातावरण आहे ते खूप अशुद्ध होतं आणि असं होतं घरामध्ये वाद विवाद, भांडणं, बरंचसं काय होतं. तर अशा वेळी बघा आपल्या घरामध्ये हा नजरबट्टू लावायचा आहे. मेन एंट्रन्सला म्हणजे एंट्री करतो तेव्हा तो समोर दिसला पाहिजे. हे नजर यंत्र आहे, नजरदोष यंत्र आहे. वाईट शक्ती आणि वाईट नजरेपासून तुमचं संरक्षण करायचं काम करतं. तर हे जो नजरबट्टू आहे हा बऱ्याचशाच ताईने आपल्याकडं बऱ्याच वेळा ऑर्डर केलेला आहे बरं का. तर हा नजरबट्टूचे जरी रिझल्ट खूप चांगले आहेत, मी विश्वासानं सांगते, स्वामींसमोर बसली. तुम्ही कोणत्याही मोठ्या बिझनेसमॅन किंवा कोणताही मोठा व्यवसाय बघा, त्यांच्या ऑफिसमध्ये मोठे मोठे नजर यंत्र असतात हे नजरबट्टूचे. आणि हा ओरिजिनल आहे बरं का, हा डुप्लिकेट नाही आहे. कारण छोटा मार्केटमध्ये मिळतो ना, त्याची काही गॅरंटी मी देऊ शकत नाही. बऱ्याच त्यांना छोटा पाहिजे, पण हा ओरिजिनल आहे, ठसठशीत दिसतोय आणि तुमच्या घराचं, तुमच्या बिझनेसचं वाईट शक्ती, वाईट नजरेपासून संरक्षण करायचं काम हा नजरबट्टू करतो. तर हा नजरबट्टू बघा, हा हॉर्स म्हणजे ह्याच्यावरती घोडा आहे. तर तुम्हाला शक्यतो तुम्ही घोड्याचं घ्या. कोणाला म्हणजे उल्लूचा आवडतो, कोणाला डोळा आहे वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी, म्हणजे वाईट लोक येणारे आणि वाईट शक्ती हे खेचलं जातं, म्हणजे ह्याच्यावरती हे खेचून घेण्याचं काम हा नजरबट्टू करतो. त्याला EVL असं सुद्धा म्हणतात बघा, तुम्ही सर्च करू शकता. ह्याचे फायदे भरपूर आहेत बरं का. मला स्वतःला खूप चांगले रिझल्ट आहेत. कारण आपल्या व्यवसायाला वाईट नजर लागत नाही. किंवा तुम्ही अगदी व्यवसाय करता, तुमचं शॉप आहे, तर बॅक साईडला म्हणजे ज्या चेअरवर तुम्ही बसता त्या बॅक साईडला तुम्ही हा लावायचा आहे. कारण जे बाहेरून येणारे लोक असतात, आपल्यासोबत डील करतात किंवा आपल्याबद्दल वाईट निगेटिव्हिटी जे घेऊन येतात, ती सगळी ह्याच्यामध्ये खेचली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये सुद्धा हा लावू शकता. खूप सुंदर आणि ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे बरं का. तुम्ही स्वतः ह्याचा रिझल्ट घ्या आणि मला सांगा की ताई ह्या नजरबट्टूमुळं आम्हाला खूप चांगला फरक जाणवतो. तर बघा हा जो आहे तो घोड्याचा आहे, तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा आईस म्हणजे डोळ्याचा आहे. हा तुम्हाला जो घेणं शक्य आहे, तुम्हाला जो आवडतो ऑर्डर करा. आणि हा आहे तो उल्लूचा आहे. आता हा उल्लूचा नजरबट्टू का असावा, तर माता लक्ष्मी उल्लूवरती बसून येते म्हणून काही जण काय करतात, लक्ष्मी खेचण्यासाठी की त्यावेळेस हे उल्लूचं ते लावतात नजरबट्टू व्यवसायामध्ये बरं का. खूप चांगलं आणि शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही उल्लूचं घेऊ शकता किंवा डोळ्याचं घेऊ शकता. तर असे आपल्याकडे नजर दोष यंत्र म्हणजे वाईट नजरेपासून, वाईट शक्तीपासून तुमचं संरक्षण करणारं यंत्र आपल्याकडे मिळतं. ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हे नजरबट्टू यंत्र ऑर्डर करा. फक्त मेसेज करा, कॉल कुणी करू नका. तर असंही आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं. त्याचबरोबर बघा झुबो कॉईन, रोज कॉईन, मनी मॅग्नेट पॅरेट. आता हे मनी मॅग्नेटचं ब्रासलेट आहे, हे सुद्धा तुम्ही तुमच्या चांगला व्यवसाय चालण्यासाठी तुम्ही परिधान करू शकता. बिझनेसमॅन असाल, बिझनेस वुमन असाल किंवा अगदी तुम्ही जॉब करता, त्या जॉबमध्ये तुम्हाला असं वाटतं की माझी तरक्की व्हावी किंवा माझं प्रमोशन व्हावं, माझा पेमेंट आहे, पगार जो आहे तो सॅलरी वाढावी, त्यासाठी किंवा तुमच्या चांगल्या गुड हेल्थसाठी सुद्धा तुम्ही हे मनी मॅग्नेट पॅरेट यूज करू शकता. तुम्ही तुमच्या हातामध्ये धारण करू शकता. तर असं हे आजचं तुम्हाला पूजा साहित्य आणि स्वामी माऊलींना आईचं रूप दिलेलं आज मी व्हिडिओ बनवलेला आहे.
तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर swamimurtiyart.com ही आपली वेबसाईट आहे. त्याच्यावरती पण बरेचसे प्रोडक्ट आपण लॉन्च केलेले आहे. तुम्ही त्याच्यावरती सुद्धा अगदी सोप्या आणि इझिली पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. अगदी घरबसल्या, खेड्यापाड्यामध्ये तर काय, देशाविदेशामध्ये आपल्याकडून स्वामी मूर्ती आर्टचं पूजा साहित्य पोचते. त्याचबरोबर बघा, मलेशिया, कॅनडा, त्याच्याबरोबर बघा बाहेरच्या राज्यामध्ये म्हणजे चेन्नई, पंजाब, दिल्ली सगळीकडे कुरिअर सर्व्हिस आपली उपलब्ध आहे. त्यामुळे देशाच्या बाहेर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपल्याकडून कुरिअर जातात किंवा पूजा साहित्य मिळतं. मग तुम्ही सांगा, अध्यात्म वाईट नसतो. प्रत्येक दुःखावरती, प्रत्येक त्रासावरती, तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही दोष असतो त्याच्यावरती एकच उपाय, तो म्हणजे देवाच्या चरणाशी राहणं आणि अध्यात्म करणं. तर बाहेरच्या देशामध्ये अध्यात्म करणारे लोक काही वेडी आहेत का? आपल्याकडनं पूजा साहित्य घेऊन अध्यात्म करतात का? तर जे अध्यात्मामध्ये सुख मिळतं, जे गुरूंच्या, जे देवाच्या चरणामध्ये सुख मिळतं, तुम्हाला जगामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये कधीही मिळू शकत नाही. कारण इथं मस्तक जो टेकतो, इथं जो चरणाशी त्यांच्या राहतो, त्याच्या आयुष्यामध्ये कोणती गोष्ट कमी पडत नाही आणि त्यांचे आयुष्याची जबाबदारी ही स्वतः गुरूंनी घेतलेली असते. त्यामुळे बघा, अध्यात्म प्रत्येकाने करायला पाहिजे आणि अध्यात्माशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बघा, मला खूप चांगलं वाटतं. आता काही नास्तिक, काही निगेटिव्ह लोक, काही जळणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा ह्या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद आहे की माझ्या स्वामींमुळं, आपल्या सर्वांच्या स्वामींमुळं तुम्ही मला जोडले गेलेले आहात आणि माझ्या फॅमिलीचे एक मेंबर आहात. आणि सगळे व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा तशीच पूजा करण्याचा प्रयत्न करताय आणि करताय आणि त्याच्यामधून तुम्हाला समाधान लाभतंय आणि तुमच्या समाधानाचा, आनंदाचं निमित्त मात्र मी आहे. पण मला छान वाटतं की अरे, आपल्या मार्गदर्शनाखाली एवढे सगळे सेवा करतात, एवढ्या सगळ्यांच्या ऑर्डर असतात आणि खरंच तुम्ही जे प्रेम दिलं, तुम्ही जे आपुलकी दिली, तुमचा जो माझ्यावरला विश्वास आहे किंवा आपलं नातं स्वामींमुळे जोडलं गेलंय, हे खूप छान वाटतं. आणि तुमच्या सर्वांशी कधी कधी माझा कॉन्टॅक्ट होत नाही, मला तुमच्या सर्वांशी बोलणं होत नाही आणि स्वामींना स्मरून सांगते की असं आनंद वेगळा आहे मला की तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओ बघता, माझ्यावरती एवढा विश्वास ठेवता. अगदी एखादी छोटी छोटी गोष्ट घेतली तरी ताई म्हणतात, ताई धूपकोणला सुद्धा तू हळदी कुंकू लावूनच दे, कारण तुझ्या हातामध्ये जी ऊर्जा आहे, जी सकारात्मकता आहे आणि जी तुझ्या हातून पूजा केल्यानंतर जी बरकत आम्हाला मिळते, त्याची व्याख्या मी शब्दात करू शकत नाही. म्हणजे हा तुमचा माझ्यावरती असणारा विश्वास आहे. विचार करा, काय वेडे म्हणतील लोक की अगदी धूपकोण घेतलाय तरी सांगतात ताई हळदी कुंकू. म्हणजे हळदी कुंकवासाठी सुद्धा भांडणं होतात. कधी कधी बऱ्याच ताई भांडण करतात, ताई हळदी कुंकू दिसत नाही, म्हणजे तू पूजा केली नाही का आमच्या साहित्यांची. म्हणजे ते हळदी कुंकू म्हणजे फक्त 2 मिनिटं पण नाही लागतो, पण तुमचा जो माझ्यावरती असणारा विश्वास आहे तो खूप मोठी मला प्रेरणा देतो. तुमच्या विश्वासामुळं आणि स्वामी गुरु माऊलींच्या साथीमुळं, कृपेमुळं, आशीर्वादामुळं आज ही स्वामी मूर्ती आर्ट उभा आहे. प्रत्येकाला मला भेटायचंय, प्रत्येकाला व्हिजिट करायचे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, कारण कसं युट्यूबर मी नाहीये, यूट्यूब चॅनेल चालवणं किंवा कंटेंट क्रिएटर सुद्धा मी नाहीये, कारण कंटेंट बनवणं हे माझं काम नाहीये. त्यामुळे मला व्ह्यू आणायचे असतील तर मी छान छान कंटेंट बनवू शकते, माझं डेली रुटीन, माझं कुकिंग, माझी लाईफस्टाईल. पण मला त्या कामासाठी स्वामींनी माझी निवड केलेली नाहीये. स्वामींनी माझी चांगल्या कार्यासाठी निवड केली. कारण तू माझी पूजा कर आणि माझी पूजा कशी करायची, माझ्या पूजेमधून तुला जे समाधान मिळतं ते तू सगळ्यांपर्यंत वाट, शेअर कर. आणि मला बघा, मी कधीही व्ह्यूचा विचार करत नाही. भले 2-3 हजार व्ह्यू आले तरी सुद्धा पूजा साहित्य बऱ्याचशाच ताई आपल्याकडनं घेतात, हे मला माहिती आहे. त्यामुळे मी कोणतेही कंटेंट क्रिएटर नाहीये, मी युट्यूबर नाहीये. फक्त आपल्याकडे आध्यात्मिक साहित्य मिळतं आणि मी छोट्या मोठ्या ताईंचं प्रमोशन करते. तर पल्लवी उमरे आहेत, त्यांनी मला एक 1 पीस, म्हणजे माझ्या सेवेकरी ताई ज्या आहेत, आपल्या स्वामींच्या सेवेकरी, माझी ती बहीण आहे मोठी, ज्या श्रद्धा नाव आहे त्यांचं, इंडोले, त्यांनी मला एक 1 पीस पाठवला आणि इतका प्रेमाने तो मी घातला ना. मी त्याने दिल्यापासून 3 वेळा 1 पीस घातला होता. म्हणजे त्यांचं प्रेम आहे त्याच्यामध्ये आणि स्वामी कृपेने त्यांच्या आयुष्यामध्ये कशाची कमी पडणार नाही. स्वामी त्यांना सगळ्या इच्छा त्यांच्या पूर्ण करो, स्वामी त्यांचं आरोग्य चांगलं ठेवी, स्वामींच्या मी प्रार्थना करते. कारण त्यांनी माझा विचार करून मला एक बहीण मानून पल्लवी उमरे थ्रू मला 1 पीस पाठवून दिला. तर जे पल्लवी उमरे आहेत ती पण स्वामी सेवेतून भेटली मला. आम्ही एकामेकीला एकदाही फेस टू फेस भेटलो नाहीये. आज आमची 3-4 वर्षाची मैत्री आहे, पण तिने जपली तेवढी. म्हणजे प्रत्येक वेळी मला एक लहान बहीण समजून काही ना काही पाठवत राहते, कधी पैशाचा हिशोब ठेवत नाही बरं का. म्हणजे तिला आवडतं माझ्या अंगावरती सगळ्या गोष्टी चांगल्या दिसल्या पाहिजे, मी सुंदर दिसले पाहिजे, अशी तिची प्रामाणिक इच्छा असते. म्हणजे मागच्या जन्मी कदाचित आमचं मायालेकींचं नातं असावं असंच मला आतून वाटतं आणि
खरंच आहे. कारण कसं असतं, प्रत्येक जण एखाद्याला वस्तू भेट द्यायच्या अगोदर पैशाचा विचार करतं, पण ती कधीही पैशाचा विचार करत नाही. मला म्हणजे ती शिवशाहीचं साड्यांचा बिझनेस करते, पण जे चांगलं दिसेल ते ती मला पाठवून देते. कारण तिला माझ्या चेहऱ्यावर समाधान किंवा मी घातलेला जे आनंद आहे तो तिला वेगळं सुख देऊन जातो. म्हणजे दुसऱ्यासाठी जगणारी सुद्धा लोक हे आयुष्यामध्ये आहेत बरं का. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये 110 मधले एक म्हणजे नाही का 7% लोक जे आहेत ते नास्तिक, निगेटिव्ह किंवा चांगलं कोणा चितत नाही. हा कलियुग आहे. पण त्याच्यामधले काही 3-4% लोक आहेत जे दुसऱ्यांसाठी जगतात, दुसऱ्यांचा विचार करतात. त्यांना स्वामी माऊली कधीही कमी पडू देत नाही. जी लोक वाईट कमेंट करतात, एकामेकाबद्दल वाईट बोलतात किंवा एकामेकाचं मन दुखवतात, ते त्यांचा श्राप आत्म्याचा नेहमी घेतात. आणि हे वाईट कर्म आहे बरं का. एखाद्याबद्दल वाईट बोलणं, एखाद्याला वाईट कमेंट करणं, हे खूप सर्वात जास्त वाईट कर्म आहे. आणि त्या वाईट कर्माची फळं ही त्यांना वाईटच मिळतात. हा नियम आहे बरं का सृष्टीचा. जे पेराल तेच उगवेल. त्यामुळे तुम्ही जे लोकांना चांगलं देऊ शकाल, एखाद्याचं चांगलं करू शकाल, ते चांगलं करा. देव काय म्हणतो, खूप काही गोष्टी वाईट करणाऱ्यापेक्षा बघणाऱ्याला पाप असतं. त्यामुळं कुठलीही गोष्ट आपल्याला दिसते, आपल्याला कळते, आपण कानाला खाड लावून दुसरी साईडला होतो. कधीही मी कोणामध्ये नसते, कधीही कोणाचा विचार करत नाही, कधीही कोणावरती कधी व्हिडिओ बनवत नाही. कारण मी माझ्या कार्यामध्ये जे स्वामीने दिले त्याच्यामध्ये मी खूप बिझी आहे आणि मी समाधानी आणि खुश आहे. कारण माझ्यामुळे 4 लोकांना आज रोजगार निर्मिती झाली. प्राजक्ता आपल्याकडे इथे तुम्ही बघताय. प्राजक्ता आम्ही दोघी एक चांगल्या बहिणीसारखं तिला सांभाळून घेतो. सगळं म्हणजे माझ्यासोबत कंटिन्यू असते ती. मी बाहेर गेलं माझ्यासोबत बाहेर असते, मी घरी स्वयंपाक करत असते तर स्वयंपाक करते. मी जे काम करल ते मला सगळं ती करू. म्हणजे ती माझ्यासोबत 10 ते 6 पर्यंत माझी ती जबाबदारी माझ्यासोबत असते कंटिन्यू. कारण ती स्वामीने मला पाठवलेली छानशी काहीतरी असेल ना आता तिचं माझं. त्यामुळे मी आणि प्राजक्ता सोबत असतो नेहमी. आणि तिचं सुद्धा स्वामीने काहीतरी चांगला विचार केलाय म्हणून ती आपल्या स्वामींच्या घरात आली, स्वामींच्या चरणाशी आली. तर प्राजक्ताशी तुम्हाला भेटवते. तर काल बघा आम्ही दोघी स्वामींना नैवेद्य चारत होतो. तुम्ही व्हिडिओ बघा शॉर्ट. स्वामी लाडू पाहिजे का, स्वामी हे पाहिजे का, स्वामी रुसलाय का. तर ती स्वामींना पाण्याचा तांब्या घेऊन, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं की स्वामींना पाणी ठेवलं नाही. आम्ही नुसतंच म्हणायचो स्वामी केळी खा, स्वामी लाडू बनवू का. पण स्वामींचं पाणी नव्हतं हे तिच्या लक्षात आलं. आणि प्राजक्ता पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि स्वामी सांग सांग ती तांब्या घेऊन आली पाणी. म्हणजे तिला बुद्धी बघा स्वामीने दिली. म्हणजे स्वामी नुसताच मी नैवेद्य दाखवत आहेत पण यांनी पाणीच नाही मला आणलं प्यायला. आणि पाणी प्राजक्ता घेऊन येते की नाही तोपर्यंत त्या केळीच्या ताटामध्ये फुलांनी गजरा पडला. म्हणजे बघा कसं असतं माहितीये का, तिला स्वामीने काहीतरी बुद्धी दिली होती आणि पाण्याचा तांब्या तीच भरून घेऊन आली बरं का. आणि पहिल्यांदाही फुल दिलं आणि दुसऱ्यांदाही स्वामीने, म्हणजे तिची सुद्धा भक्ती स्वामी मान्य करतायत आणि स्वामींना ती सुद्धा खूप प्रिय आहे. त्यामुळं मी जेव्हा अक्कलकोटला जाईल तेव्हा प्राजक्ताला स्वामींचं अक्कलकोटमध्ये दर्शन घडवून आणेन. कारण स्वामींची इच्छा आहे आणि मलाही वाटतं की एखाद्याला चांगलं पुण्याचं किंवा चांगला आशीर्वाद मिळावा, एखाद्याला चांगलं दर्शन व्हावं, हे माझा नेहमी प्रयत्न चालू असतो. तर प्राजक्ताली अक्कलकोटला जायचंय. तर बघा बोलता येत नाही, ऐकता येतं, पण बोलती बरं का स्वामी कृपेने आपल्या इथं आल्यापासून. आणि छान आहे प्राजक्ता. त्यामुळे प्राजक्ता आली आणि प्राजक्ता आल्यामुळे माझ्या बऱ्याचशाच गोष्टी, म्हणजे 1 महिना ती सुट्टीवरती होती बरं का, आईकडे गेली होती सोलापूरला तिच्या, पण ती पुन्हा आली. तर अशी प्राजक्ता आहे. तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा चांगल्या अंतकरणातनं की प्राजक्ताला बोलता यावं, ऐकता यावं आणि तिचं आयुष्यामध्ये कल्याण व्हावं. तर आता बघा स्वामी समर्थ महाराजांचे हे वटवृक्ष बऱ्याचशाच ताई मागतात. तर हे वटवृक्ष उपलब्ध आहे. मोठं पंदे हे वटवृक्ष उपलब्ध आहे. तर हे छोटं आहे बरं का. ह्याच्यामध्ये अगदी 3 इंच मूर्ती बसू शकते, 3 इंच मूर्ती बसू शकते. तर हे सगळ्यात छोटं वटवृक्ष आहे. ज्यांना हवं एकदम कमी किमतीमध्ये आहे बरं का. एक सेवा म्हणून, कारण तुम्हाला मिळत नाही कुठं आणि जे मिळतात ते खूप कॉस्टली असतात. त्यामुळे मी उपलब्ध केले. ज्यांना हवं त्यांनी ऑर्डर करा. अगदी छोटी 3 इंच मूर्ती ह्याच्यामध्ये बसते. त्यासोबत बघा 5 इंच मूर्ती, स्वामींच्या 5 इंच मूर्तीचं हे मोठं वटवृक्ष आहे. ह्याच्यामध्ये स्वामींची 5 इंच मूर्ती बसते. अजून एक आहे का, नाही ना. ह्याच्यामध्ये बघा स्वामींची 5 इंच मूर्ती बसते. ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. लोड असेल त्यांच्यावर स्वामींच्याला लाइटिंग सुद्धा आहे बरं का. LED खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा हे वटवृक्ष आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर हे वटवृक्ष ऑर्डर करा. तर बघा स्वामी समर्थ महाराजांची 7 इंच मूर्ती. त्याच्यावरती बघा त्रिमुखी दत्तांची सुद्धा प्रतिमा आहे बरं का. खूप कोरीव आहे बरं का ही प्रतिमा. व्हिडिओमध्ये नीट दिसणार नाही पण रिअलमध्ये खूप कोरीव आहे. ह्याला सुद्धा असं LED लाइटिंग आहे, तुम्ही बघू शकता.
दत्तगुरूंची झाड असणारी सुंदर अशी मूर्ती, हे वटवृक्ष, ह्याच्यावर तुम्ही दत्त महाराजांचं झाड वगैरे सुद्धा ठेवू शकता, किंवा दत्तगुरूंची मूर्ती, किंवा तुम्ही अगदी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा वटवृक्ष आहे बरं का. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण हे जो वटवृक्ष आहे तो 7 इंच स्वामींची मूर्ती किंवा दत्तगुरूंच्या मूर्तीसाठी सुद्धा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा वटवृक्ष आहे. तुम्ही बघू शकता दत्तांची पण प्रतिमा आहे याच्यामध्ये. थांबा, तुम्हाला मी एक वटवृक्षाचं झाड दाखवते. प्राजक्ताने लाइटिंग लावले. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. रे बघा, असं वटवृक्ष आहे बरं का. ह्याला असं एलईडीचं लाइटिंग आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे वटवृक्षाचं झाड आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे. मोठं पण दाखवते तुम्हाला. हे बघा, हे दत्त महाराज आहेत. त्रिमुखी दत्त आहे, त्रिशूळ आहे, श्वान आहेत, तुम्ही बघू शकता, गाय आहे. खूप सुंदर असे वटवृक्षाचं झाड आहे. ह्याच्यावरती स्वामी समर्थ महाराजांची 7 इंच मूर्ती बसू शकते बरं का. 7 इंच हसरे स्वामी ह्याच्यावरती बसू शकतात. आणि मगाशी जे प्राजक्ताने दाखवलं त्याच्यावरती 5 इंच आणि 3 इंच झाड आहे. त्याला लाइटिंग वगैरे नाहीये, कारण ते एकदम छोटं आहे, साधं सिंपल आहे. तर असं हे सुंदरसं झाड आहे. हवं त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा. स्वामींचं पुन्हा एकदा दर्शन घ्या. आणि आता आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया. पुन्हा एकदा आपण नवीन आणि छानशा माऊलींच्या व्हिडिओसोबत भेटूया. माऊलींची कृपा तुमच्या सर्वांवरती राहू दे. माऊलींचा कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती राहू दे. त्याचबरोबर माऊलींच्या स्वामी सेवेचा आशीर्वाद तुम्हाला मिळू दे. आणि ज्या ताईंचं बुकिंग होतं मनी मॅग्नेट ब्रासलेट, त्यांना लवकरात लवकर कुरिअर करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि हे सुद्धा कुरिअर होईल बरं का. तुमची विधिवत ज्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, बिझनेस व्यवसाय चालत नाही, नेहमी आजारपण असतं, हेल्थ चांगली राहत नाही, तर टायगर स्टोन सुद्धा आहे बरं का. नेहमी अनामिक भीती किंवा नेहमी आपलं मनामध्ये भीती असते एक प्रकारची, ती सुद्धा दूर होते. तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगला वाढतो. त्याच्याने स्वतःवरला विश्वास कधी डगमगत नाही. आणि तुम्ही प्रत्येक कामामध्ये जाल तिथे सुद्धा तुमचं काम यशस्वी करण्याचं काम हे ब्रासलेट करतं. ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर मेसेज करायचा आहे आणि हे ब्रासलेट जे आहे ते बुक करायचं आहे. तर हे ब्रासलेट आहे ते विद्याताई आणि अजून एक ताई आहेत, सकाळीच पूजा करून दोघी तिघींचं दिलेलं आहे मी, कारण कोरिअरचं काम चालू आहे. आणि ज्या ताईंना हवा आहे त्याने सुद्धा लवकरात लवकर मेसेज करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांच्या वतीने आज स्वामींना मी एक फूल वाहते. स्वामी सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवा, सर्वांचं कल्याण करा आणि सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे, हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते.